श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे। भावा बहिणींची श्रद्धा जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या भावाला त्याच्या राशीनुसार राखी बांधली तर तुमच्या भावाला त्याचा विशेष फायदा होऊ शकतो। तर राशीनुसार राखी बांधा। सगळ्यात पहिली रास आहे मेष रास। जर तुमच्या भावाची राशी मेष असेल तर तुम्ही तुमच्या भावाला लाल रंगाची राखी बांधू शकता। मेष राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याने मानले जाते। अशा स्थितीत लाल रंग त्याच्या जीवनात ऊर्जा संचारतो। पुढची रास आहे वृषभ रास। जर तुमच्या भावाची राशी वृषभ असेल तर तुम्ही त्याच्यासाठी निळ्या रंगाची राखी निवडावी। निळ्या रंगाची राखी तुमच्या भावाच्या आयुष्यात यश आणेल। पुढची रास आहे मिथुन रास। मिथुन राशीच्या भावांसाठी हिरव्या रंगाची राखी शुभ मानली जाते। मिथुन राशीवर बुधाचे राज्य असल्यामुळे या लोकांसाठी हिरवा रंग अधिक भाग्यवान मानला जातो। पुढची रास आहे कर्क रास। जर तुमच्या भावाची राशी कर्क असेल तर तुम्ही त्याच्या मनगटावर पांढऱ्या रंगाची राखी बांधावी। कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव असतो। कर्क राशीच्या लोकांसाठी पांढरा रंग खूप शुभ मानला जातो। पुढची रास आहे सिंह रास। जर तुमचा भाऊ सिंह राशीचा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाची राखी निवडावी। सूर्य सिंह राशीत राहतो, म्हणूनच लाल किंवा पिवळ्या रंगाची राखी तुमच्या भावासाठी शुभ ठरेल। पुढची रास आहे कन्या रास। जर तुमचा भाऊ कन्या राशीचा असेल तर तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावर गडद हिरव्या रंगाची राखी बांधावी, कारण कन्या राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो। यामुळे तुमच्या भावाची रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल। पुढची रास आहे तूळ रास। दुसरीकडे जर तुमच्या भावाची रास तूळ असेल तर तुम्ही त्याच्या मनगटावर गुलाबी रंगाची राखी बांधू शकता। शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे। या रंगाची राखी तुमच्या भावाचे आयुष्य आनंदाने भरेल। पुढची रास आहे वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या भावाच्या मनगटावर मरून रंगाची राखी बांधावी। मंगळ वृश्चिक राशीचा स्वामी आहे। मरून रंगाची राखी तुमच्या भावाला येणाऱ्या संकटांवर मात करण्यास मदत करेल। त्यानंतर पुढची रास आहे धनुरास। जर तुमचा भाऊ धनु राशीचा असेल तर तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावर पिवळ्या रंगाची राखी बांधावी। धनु राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो, त्यामुळे पिवळ्या रंगाची राखी तुमच्या भावाला यशाकडे घेऊन जाईल। पुढची रास आहे मकर रास। मकर राशीच्या भावाने निळ्या रंगाची राखी बांधावी। या राशीवर शनीचा प्रभाव आहे। निळ्या रंगाची राखी तुमच्या भावाच्या आयुष्यात यश आणेल। पुढची रास आहे कुंभ रास। जर तुमचा भाऊ कुंभ राशीचा असेल तर त्याला गडद हिरव्या रंगाची राखी बांधा। गडद हिरव्या रंगाची राखी तुमच्या भावाच्या जीवाचे रक्षण करेल। शेवटची रास आहे मीन रास। मीन राशीच्या भावांसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो। या राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो। पिवळ्या रंगाची राखी तुमच्या भावाला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करेल। तर या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावाला त्यांच्या राशीनुसार राखी नक्की बांधा। आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।